तर नमस्कार मित्र, मी अमेय आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. वेलकम बॅक टू माय चॅनल अगेन. मी ॲक्च्युली ना त्या दिवशी हेल्मेट माझं वॉश केलं आणि इतक्या घाई गडबडीत केलं की मी त्यामधलं माईक काढायचं विसरलो आहे. तर आय डोंट नो, आय एम नॉट शुअर की वेदर त्याची कंडिशन कशी आहे, वेदर इट्स बिन वर्किंग फाईन ऑर नॉट. तर म्हटलं आता जाताच आपण चेक करूया. जर आवाज व्यवस्थित असेल तर व्हिडिओ आय विल पोस्ट, नाही तर आपल्याला काहीतरी दुसरा जुगाड करावा लागेल. पर्याय नाही आहे. जुगाड इन द सेन्स माईकच घ्यावं लागणार आणि काय ऑप्शन नाही. आणि 50 किलोमीटर राहिलेले आहेत फक्त, म्हणजे माझ्या ऑइल चेंजसाठी. ॲव्हेंजरचा आपल्याला ऑइल चेंज पण करायचं आहे. मागे कशाला तरी असा मुंग्यांसारखा आवाज जो येतो तो आयडेंटिफाय केला. आपली जी बॅकरेस्टला जी सीट आहे, पिलियन बॅकरेस्ट जी आहे, ते सीट माझा स्क्रू व्हायब्रेट होऊन आवाज येत होता. आपण ते काढून टाकलेले, फिक्स करून टाकले. हा रस्ता बनवलं म्हणतात. ह्या चैनीचा पण आवाज मारायला लागला. यावेळेस मी एक्सेप्ट करतो की याची प्रॉपर केअर केली पाहिजे होती, ती झाली नाही, ती मिस आउट झाली बऱ्याच वेळा. आता पूर्ण चेंज पॉकेट पण आपल्याला टाकावं लागेल. बिचारा आपल्या लेनमधून चालला आणि हा मागून हॉर्न मारतो. तू राईटचं इंडिकेटर देऊन ओव्हरटेक करून जा ना. आणि रिसेंटली एक सोशल मीडियावरती जे ॲक्सिडेंट झालेलं आहे GTचं, अनफॉर्च्युनेटली कोणाचीही चुकी असो पण तिकडे इकडे एकाने जीव गमावलेला आहे. तर अशा इन्सिडेंट्समुळे ना आता ह्यामध्ये चूक कोणाचीही असो, बरेच आता ते जस्टिफाय करतात की तिकडे रोडवरती बंप होता वगैरे. पण समवेअर आय फील लाईक it was totally the biker's mistake. कारण की तो ओव्हर स्पीडिंग करत होता. ओव्हर स्पीडिंग जरी नसेल पण त्याला ती बाईकच कंट्रोल झाली नाही ना. आणि समोरच्याला बिचारायला ज्याचं काय घेणं देणं नाही त्याला जाऊन टोकला ॲक्टिवावाल्याला. असे जे इन्सिडेंट्स आहेत ना, हे सोसायटीमध्ये पूर्ण नेगेटिव्ह इमेज क्रिएट करतात. मग हे पूर्ण ना बायकर कम्युनिटीसाठी. हो, फाईनची पालखी. ओम साईराम. हां, तर आपण कुठे होतो? असे जे इन्सिडेंट्स आहेत ना, हे सोसायटीमध्ये नाही एक नेगेटिव्ह इमेज क्रिएट करतात. बऱ्याचदा आपण व्हिडिओजमध्ये वगैरे बघितलेलं असेल की असे बायकर्सचे ग्रुप वगैरे जाताना बऱ्याचदा तिकडचे जे लोकल वगैरे असतात त्यांना राग येतो त्या गोष्टीचा. आणि मेजरली हे काही कारण असतं त्यामागे. And in the end, देखो गलती किसकी भी हो, it was an accident, it was not a crime. So deepest condolence. यार फैमिली के ऊपर क्या बीतती रहेगी सोचो. 2-3 दिन से जल्दी पहुंच रहा हूँ यार काम पे. क्या हो गया हमें? इंक्रीमेंट तो हो नहीं रही. काय माकडं आली तिकडून का गाड्या चालवत आहे. आका का इंडिकेटर चालू है लेकिन लेफ्ट जाएगा नहीं, सीधा जाने वाले लगते हैं. चाचा बायकर्स ब्रदरहूड बघा ना किती सपोर्ट करते. सर्व जाऊ देतात. मनातून येतो वैताग सर्वांना, पण कोणी आडवं जात नाही सहजासहजी. कॉर्नरिंगला पार्क केलेले ॲक्च्युली एर्टिगावाले का गलती आहे. आज म्हटलं जरा वेळेवरती निघालो, वेळेवरती पोचेन घरी. कारण जायला उलटच होते, नुसतं जिकडे तिकडे ट्रॅफिक. आणि असंही उद्या बँक हॉलिडे आहे.
सब लोग घूमने जा रहे क्या? शट यार, ऑफ रोडिंग नहीं करना है। अर्धा वाटं सोडला की काय भाऊ? माय गॉड. चल बस. आणि बाय द वे सर्वांना नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे आपण आपला व्हिडिओ संपवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. टेक केअर, बाय, थँक्यू.